नमस्कार मित्रांनो, तर यार पायथनच्या या मास्टर सीरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपण पायथनची एक मास्टर सीरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपलं हे तिसरं लेक्चर असणार आहे. आणि पहिल्या लेक्चरमध्ये आपण इन्स्टॉलेशन बघितलं, सेकंड लेक्चरमध्ये आपण इनपुट आउटपुट अशा ऑपरेशन्स बघितले आणि काही बेसिक प्रोग्रामसुद्धा आपण परफॉर्म केले. आता तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की ऑपरेटर्स, एक नवीन टॉपिक आपण सुरू करणार आहोत की ऑपरेटर्स काय असतात कोडिंग लँग्वेजमध्ये. प्रत्येक लँग्वेजमध्ये एक यूज केले जातात आणि ते खूपच इसेन्शियल असतात, खूप नेसेसरी तुम्हाला गरजेचे असतात. त्याच्यामध्ये काही कंडिशनल ऑपरेटर असतात ज्याच्या मदतीने काही कंडिशन्स आपले तयार होतात. ओके. तर एक सिंपल भाषेमध्ये सांगतो की ऑपरेटर काय असतं. तर ऑपरेटर एक साईन असतो. ओके. जसं की प्लस, मायनस, लेस दॅन, ग्रेटर दॅन हे तुम्हाला माहिती असलं, आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे. आता इथे काहीतरी तुम्हाला एक नवीन नवीन चिन्ह बघायला भेटतील. आपण आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणू शकतो की काही चिन्ह जे काहीतरी टास्क परफॉर्म करतात, त्यांचं काहीतरी म्हणजे ते काहीतरी एक्सप्रेस करताय. ओके. एक कंडिशन क्रिएट करू शकतात, ते कॅल्क्युलेशन करू शकतात. तर त्या पद्धतीचे. तर चला बघूया आपण ऑपरेटर्स नेमके. आता याचे जे नोट्स हवे असतील ना, ते तुम्हाला मी प्रोव्हाईड करून देईल. मी Google ड्राईव्हची लिंक तुम्हाला खाली टाकून देतो. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघू शकता Google ड्राईव्हची लिंक. त्या ठिकाणी तुम्हाला याची PDF भेटून जाईल. ओके. थिओरिटिकल पार्ट. बाकी मी आधीपासून तुम्हाला बोलत आलो की मी थेअरीवर जास्त फोकस नाही करत. मी फोकस करतो प्रॅक्टिकलवर. ओके. तर थेअरी काय बेसिक तुम्ही लक्षात ठेवू शकतात. तर मग चला आपण प्रॅक्टिकल बघूया. तर सगळ्यात आधी काय करायचं की आपण जे फोल्डर बनवलं होतं पायथन प्रोग्राम्स नावाचं, आता मी बघा VS कोड सुरू केलेला आहे. तर VS कोडमध्ये ओपन फोल्डर म्हणणार. ओके. तर हे बघा, हे पायथन प्रोग्राम्स आपण एक फोल्डर क्रिएट केलं होतं. ओके. तर याच्या आतमध्ये हे जे टॉपिक्सनुसार फोल्डर आहे, आता सध्या ना हे मी एक्स्ट्रा क्रिएट केले होते. आता बघा, बेसिक प्रोग्राम्समध्ये आपण बनवले काहीतरी प्रोग्राम्स आपण याच्यामध्ये केले होते. ओके. तर आता काय करणार की इथे जाणार, इथे एक नवीन फोल्डर तुम्हाला क्रिएट करायचं आहे. क्रिएट करण्यासाठी इथं न्यू फोल्डरवर क्लिक करणार आणि इथं नाव देणार प्रोग्रामला, फोल्डरला ऑपरेटर्स. ओके. ऑपरेटर्स, ऑपरेशन्स म्हणू शकतो किंवा फक्त ऑपरेटर्स जरी बोलले तरी चालेल. ऑपरेटर्स याला ओपन करणार. इथं बघा सिलेक्ट केलं आणि इथं म्हणणार सिलेक्ट फोल्डर. ओके. तर अशी आपली VS कोडची एक स्क्रीन जी ब्लिंक होईल, त्याच्यानंतर आपलं जे फोल्डर आहे ते या ठिकाणी ओपन झालेले आहे. आता हे जे बाकीच्या गोष्टी त्याला इथून क्लोज करायचं, मी आधीच बोललो होतो. यालाही क्लोज करायचं. इथं एक नवीन न्यू फाईल क्रिएट करायचं एक ऑप्शन, याच्यावर तुम्हाला क्लिक करायला आणि इथं तुम्ही फाईलला नाव देणार. ओके. तर ऑपरेटर्सचे टाईप्स आपण बघणार आहे. टाईप्स ऑफ ऑपरेटर्स. ओके. एक .txt फाईल बनवतो मी. पायथनची फाईल आपण नंतर क्रिएट करू. एक TXT फाईल. त्यामध्ये बघा, आता ऑपरेटर्स म्हणजे नेमकं काय असतं. ओके. एक शॉर्ट डेफिनेशन मी सांगतो. ऑपरेटर्स आर साइन्स टू एक्सप्रेस सम कंडिशनल. ओके. आपल्या भाषेमध्ये काहीतरी ते कंडिशन एक्सप्रेस करताय, जसं की ऑर परफॉर्म द स्पेसिफिक टास्क. ओके. असेही ते ऑपरेटर्स काम करतात. ऑपरेटर्स. ओके. सो त्यामध्ये टाईप्स येतात. टाईप्स ऑफ ऑपरेटर्स. फर्स्ट टाईप येतो अरिथमॅटिक. हे नाव तुम्ही ऐकलंच असाल, ज्यामध्ये प्लस, मायनस, सबट्रॅक्शन, डिव्हिजन ह्या सगळ्या गोष्टी परफॉर्म केल्या जातात, जसं की अरिथमॅटिक ऑपरेटर्स. देन सेकंड आहे असाइनमेंट ऑपरेटर. हा खूप गरजेचा आहे. आपल्याला मोठे कॅल्क्युलेशन करायचे असेल तर आपल्याला असाइनमेंट ऑपरेटरची खूप गरज पडते. देन थर्ड ऑपरेटर आहे आपला रिलेशनल ऑपरेटर. रिलेशनल ऑपरेटर, त्याला एक दुसरं सुद्धा नाव बोललं जातं, ज्याला दुसरं नाव म्हणतात की कंपॅरिझन. कंपॅरिझन और रिलेशनल ऑपरेटर. ओके. दोघांपैकी कोणतंही नाव बोललं तरी चालेल. आणि फोर्थ आहे लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर. ओके. तर वन बाय वन आपण बघूया की अरिथमॅटिक ऑपरेटर्समध्ये काय. तर अरिथमॅटिक ऑपरेटर्समध्ये साईन्स येतात आपल्याकडं प्लस, मायनस, डिवाइड, मल्टिप्लिकेशन. ओके. हे साईन्स येतात. हे तर बेसिक साईन आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ओके. डिवाइडचं साईन आपण काय करतो, नॉर्मल नोटबुकमध्ये जसं लिहितो की एक डॅश आणि त्याच्या खाली आणि वरती एक डॉट देतो, तर तसं साईन आपण कॉम्प्युटरमध्ये लिहू शकत नाही. ते साईन नसतंच अवेलेबल. ओके. मग आपण वापरतो हा स्लॅश, ज्याला आपण काय म्हणणार, एक डिव्हिजनचं साईन म्हणतो. ओके. मग नॉर्मल तर कॅल्क्युलेशन तुम्हाला माहितीच आहे की 2+2 केलं काय, तर मला काय भेटेल इथं 4 भेटेल. 2/2 मला काय भेटेल इथं 1 भेटेल. ओके. या पद्धतीचा अजून एक ऑपरेटर यामध्ये येतो, ज्याला आपण म्हणतो पर्सेंट. ओके. सॉरी, लिहितो पर्सेंट आणि बोलतो त्याला आपण रिमाइंडर. ओके. ज्याला रिमाइंडर किंवा मोड किंवा मॉड्यूल असे शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात. ओके. तर याचा मिनिंग काय बघा, तर त्याचं जे काम असतं ना, ते डिव्हिजनच्या व्हॅल्यूवर बेस असतं. ओके. फॉर एक्झाम्पल बघा, 2/2 काय आन्सर येतं मला 1. ॲक्च्युली डिव्हिजनमध्ये 2च्या टेबलमध्ये 2 हा येतोय 1 नंबरला, सो माझं डिव्हिजन काय झालं 1.
त्याच्या मदतीनेच की रिमाइंडर टू किंवा मॉड्यूल 2 असं आपण त्याला रीड करणार इक्वल टू याचा आन्सर काय भेटेल मला बघा 0. आता हे कसं भेटलं एक मी तुम्हाला इथं दाखवतो पेंटमध्ये. ओके, तर बघा नॉर्मली आपण कॅल्क्युलेशन कसं करतो की 2 डिवाइड बाय 2. ओके, मग 2 1 2 2 1 2 हा जो 1 आला आहे ना हा आपला आन्सर कशाचा आहे 2 डिवाइड बाय 2. याचा आन्सर मला काय भेटलं 1 भेटलं. बट बघा डिवाइड पूर्ण गेलाय खाली काय व्हॅल्यू उरली का नाही. ओके, तर मग याचं मिनिंग काय की आपल्या खाली काय उरला 0. म्हणजे खाली उरलेली व्हॅल्यू असते ना ती आपली काय असते रिमाइंडरची व्हॅल्यू. मग याला आपण कसं लिहिणार की 2 रिमाइंडर 2 म्हणजे 2% 2 त्याची व्हॅल्यू काय भेटली मला 0. मग याचं मिनिंग असं आहे की जर का हा नंबर ह्या टेबलच्या मध्ये येतोय पूर्ण भाग जातोय तर त्याची व्हॅल्यू मला काय भेटेल 0 भेटेल. इन केस समजा काही 1 2 3 4 आपल्याला व्हॅल्यू भेटते तर मग आपण ते कसं करू शकतो की 23 घेतला. ओके, आणि डिवाइड बाय मी काय करतो 2 करतो. तर 2 1 2 2 1 2. ओके, 2 1 2 परत गेला 3 मधून 2 गेला 1. तर बघा हा जो 1 आला ना तो आपला रिमाइंडर झाला. ओके, तर हेच आहे. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ ज्यामध्ये आपण बघू की 45 बघू आपण. ओके, आणि 4ने आपण किंवा 3ने आपण त्याला डिवाइड करू. 3 1 3 3 1 3 किती उरला 3 3 5 15. ओके, 3 5 15. तर या ठिकाणी काय आला 15चा आन्सर आलाय. म्हणजे हे झालं डिवाइडचं सेन. खाली काही उरला का नाही. मग काय झालं आपला 0. समजलं. तर हेच आहे आपलं रिमाइंडर किंवा मॉड्यूल आपण काही म्हणू शकतो याला. ओके, तर हे आपलं अरिथमॅटिक ऑपरेटर आहे. नेक्स्ट आहे असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटरमध्ये आपण काय करतो की प्लस मायनस सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन हेच यूज करतो. प्लस एक आपण इज इक्वल टूचं साईनसुद्धा यूज करतो. बघा इज इक्वल टूचं काय मिनिंग आहे. तर समजा माझ्याकडे व्हेरिएबल आहे नंबर 1 इज इक्वल टू 20, नंबर 2 इज इक्वल टू 40. तर आता बघा जर का मी सिंगल इज इक्वल टू वापरल, मी सिंगल इज इक्वल टू का म्हणतो कारण आपल्याकडे ना असं डबल इक्वल टू सुद्धा येतो बरं का म्हणून. तर असाइनमेंट ऑपरेटरमध्ये सिंगल इक्वल टू येतो, एक प्लस इज इक्वल टू येतो, मायनस इज इक्वल टू, डिवाइड इज इक्वल टू आणि मल्टिप्लाय इज इक्वल टू. ओके, मे बी याच्यामध्ये रिमाइंडर इज इक्वल टू थोडा अवॉइड केला जातो कारण याचं काही ते काम गरज नाही पडत. ओके, मग बेसिक हे झालं. तर बघा सिंगल इज इक्वल टूचं काम काय की राईट हँड साईडची जी व्हॅल्यू आहे ना इकडची, ओके ह्या साईडची, तर ती व्हॅल्यू ट्रान्सफर होईल लेफ्ट हँड साईडला म्हणजे इकडे. ओके, असा याचा मिनिंग असतो इज इक्वल टूचा. म्हणजे बघा राईट हँड साईडच्याच लेफ्ट हँड साईडला काही व्हॅल्यू ट्रान्सफर होते. बघा आपण जे व्हॅल्यू लिहितो ना व्हेरिएबल हे आपले व्हेरिएबल आहे. ओके, या व्हेरिएबलला आपण ही व्हॅल्यू असाइन करतोय 20 40. तर मग इज इक्वल टूच्या आपण राईट हँड साईडला व्हॅल्यू लिहिलेली आहे राईट. मग राईट हँड साईडला आपण व्हॅल्यू लिहिली ती जाते लेफ्ट हँड साईडला. ओके, राईट हँड साईडला आपण व्हॅल्यू घेतली ती लेफ्ट हँड साईडला जाते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो अजून एक एक्झाम्पल की ए इज इक्वल टू 20 किंवा 2. मग याचं मिनिंग काय की एची व्हॅल्यू 2 आहे असंच आपण लिहितो. तुम्ही कधी असं बघितलं आहे का की ए 4 इक्वल टू ए असं कधी बघितलं आहे. असं आपण लिहित नाही. याचं मिनिंग काय की ए हा 4मध्ये गेला आहे. पण असं पॉसिबल नसतं, असं होऊ शकत नाही. मग हे प्रेझेंटेशन रॉंग आहे. आपण नॉर्मली काय म्हणतो ए इज इक्वल टू 6 असं आपण बोलतो. मग हेच याचं मिनिंग काय की राईटचीच व्हॅल्यू लेफ्टकडं ट्रान्सफर होते. मग इज इक्वल टूचं पण तेच काम आहे. मग जर इन केस मला काय करायचं व्हॅल्यू चेंज करायची आहे, एकाची व्हॅल्यू दुसऱ्यामध्ये कॉपी करायची आहे किंवा असाइन करायची. असाइन म्हणजे काय की एकाची गोष्ट दुसऱ्याला देणं. ओके, त्याला आपण असाइन म्हणतो. मग तिथं आपण वापरतो इज इक्वल टू. ओके, असाइनमेंट ऑपरेटर. मग इथं मी लिहिणार नंबर 1 इक्वल टू नंबर 2. मग याचा मिनिंग काय झाला आता की नंबर 2ची व्हॅल्यू 40 ही असाइन झाली नंबर 2ला. नंबर 2ची व्हॅल्यू असाइन झाली नंबर 1ला सॉरी. ओके, तर नंबर 1ची व्हॅल्यू काय होती आधी 20 होती. आता ॲडिशन नाही होणार, ॲडिशन नाही. काय होणार आता की 40 हा 20च्या ठिकाणी जाईल. मग 20 रिप्लेस म्हणजे काय चेंज. मग आता नंबर 1ची व्हॅल्यू होऊन जाईल 40. समजलं. इकडची व्हॅल्यू इकडे गेली. मग आता विचार आला असेल की मग नंबर 2ची व्हॅल्यू जी 40 होती ती गेली का राहिली. तर बघा ती तशीच राहिली, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. फक्त त्याची व्हॅल्यू कॉपी झाली दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये. तर असं ते काम. तर इथपर्यंत कळालं. आता बघूया आपण पुढे प्लस इज इक्वल टूचं काय काम आहे. तर याचा मिनिंग असा आहे की इथं आपण नंबर 1 किंवा नंबर 2 लिहिणार आणि नंबर 2 इकडे. ओके, म्हणजे काय होईल की आता इथं बघा प्लस आहे. याचा मिनिंग आहे की दोघं व्हेरिएबलची आधी ॲडिशन होणार.
ॲडिशन होणार आणि देन इक्वल टूचं काम काय माहिती आहे. आता बघा इथं इक्वल टूला नंबर 2 इकडे तर मग नंबर 2ची व्हॅल्यू परत इकडे जाईल का, तर तसं नाही आहे. आधी या दोघांची कॅल्क्युलेशन होणार आणि मग ती जी कॅल्क्युलेशन झाल्यानंतर जी व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे, ओके, मग ती जाणार नंबर 1मध्ये. मग आता बघा जर का तुम्ही हे सगळ्या गोष्टी एकाच प्रोग्राममध्ये यूज करताय तर त्याची जे व्हॅल्यू असतात ना, ते लेटेस्ट व्हॅल्यू चेक करेल व्हेरिएबल. लेटेस्ट व्हॅल्यू म्हणजे काय, की सध्या कोणतं ऑपरेशन झालं आहे त्याच्या आधी. फॉर एक्झाम्पल की आपण नंबर 1ची व्हॅल्यू 20 होती. देन आपण काय केलं की नंबर 1ची व्हॅल्यू चेंज केली. मग आता करंट लेटेस्ट व्हॅल्यू काय नंबर 1ची 40. मग ती 40 व्हॅल्यू इथं कन्सिडर केली जाईल. मग आता ॲडिशन होईल ना, मग ती अशा पद्धतीने बघा. याचा मिनिंग असा आहे की मी हॅश एक कमेंट लिहितो याचा मिनिंग की नंबर 1 इक्वल टू नंबर नंबर 1 प्लस नंबर 2 असा याचा मिनिंग आहे की नंबर 1ची मला नवीन व्हॅल्यू हवी आहे, नंबर 2ची व्हॅल्यू ओल्ड व्हॅल्यू प्लस नंबर 2ची ओल्ड व्हॅल्यू अशी यांची ॲडिशन होणार. मग ॲडिशन काय होणार की नंबर 1ची बघा व्हॅल्यू काय 20 नाही. हां, जर का तुम्ही हे कॅल्क्युलेशन याच्या आधी इथं करताय, ओके, इथं करताय, देन मग नंबर 1ची व्हॅल्यू कोणती कन्सिडर केली जाईल. नंबर 1ची व्हॅल्यू कन्सिडर केली जाईल 20 प्लस नंबर 2ची व्हॅल्यू 40. देन मला आन्सर काय भेटला 60. त्याचं मिनिंग काय की नंबर 1ची मला व्हॅल्यू भेटली 60. ओके, सिम्पल आहे. आपण लिहिताना असं लिहितो पण त्याचा मिनिंग असा असतो. दोघांपैकी कोणतेही आपण लिहू शकतो. पण याचा लिहिण्याचा बेनिफिट असा असतो की समजा इन केस आपण म्हणजे फ्युचरमध्ये करणार आहे, आपलं टॉपिक हे आहे आपलं ॲरे म्हणून. ॲरे म्हणजे पायथनमध्ये ॲरे नसतात पण त्याला आपण लिस्टमध्ये कन्सिडर करतो, लिस्ट टपल. तर त्याच्यामध्ये खूप सारे व्हॅल्यू असतात, त्यांच्या जर व्हॅल्यूची मला ॲडिशन करायची आहे म्हणजे मग त्या ठिकाणी आपण एक सम नावाचं व्हेरिएबल घेणार, त्याला व्हॅल्यू देणार 0. मग सम प्लस इक्वल टू समजा एक डेटा आहे, डेटामधला माझा फर्स्ट नावाचा डेटा किंवा 3 प्लस असे व्हेरिएबल्स म्हणजे असं पुढं आपण करतो. ओके, मग त्याकरिता आपल्याला प्लस इक्वल टू मायनस इक्वल टू यांची गरज पडते. ओके, तर मग हे एक मेथड झाली. तर हे झालं ॲडिशन्स ऑपरेशन. ओके, देन आता बघा इथं नंबर 1ची व्हॅल्यू 60 आहे. आता जर तुम्ही इक्वल टू कराल तर काय होणार की नंबर 2ची व्हॅल्यू नंबर 1मध्ये जाणार. मग आता नंबर 2ची व्हॅल्यू 40 ती जाणार 60मध्ये. 60 नंबर 1ची व्हॅल्यू आता चेंज झाली. मग आता काय होणार की दोघांची व्हॅल्यू सेम होणार. मग नंबर 1 इक्वल टू 40 या ठिकाणी असं होणार. त्या ठिकाणी परत जर का तुम्ही अजून मायनस मल्टिप्लाय हे करून गोष्टी करताय तर ते तसं टास्क परफॉर्म केलं जाईल. मग इथं बघा नंबर 1 मायनस नंबर 2, तर याचा आन्सर मला काय भेटेल, याचा आन्सर मला भेटेल नंबर 1ची व्हॅल्यू आहे 40, नंबर 2ची व्हॅल्यू 40 आणि इक्वल टूच्या मदतीने ती व्हॅल्यू पास होईल नंबर 1ला. मग 40 मायनस 40 काय झालं 0 ऑब्विसली. ओके, सेम. आणि लगेच इथं येईल परत आपल्याला नंबर 1 डिवाइड बाय नंबर 2. ओके, मग नंबर 1ची व्हॅल्यू मला काय होणार आता की नंबर 1ची व्हॅल्यू आहे 0 डिवाइड बाय 40. डिव्हिजन जात आहे का, नाही जाणार. तर मग एक प्रकारे तुम्हाला 0 भेटेल किंवा नल भेटेल. ओके, अशा टाईपचे तुम्हाला व्हॅल्यू भेटू शकतात. ओके, मग परत आणि त्याच्या खाली ओके समजा मी हे ॲडिशन सबट्रॅक्शन वरती घेतोय, इथे घेतोय. ओके, मग नंबर 1ची व्हॅल्यू आणि नंबर 2ची व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन होणार. मग नंबर 1ची व्हॅल्यू आहे मल्टिप्लिकेशन नंबर 2. तर मग याचा आन्सर मला काय भेटेल, नंबर 1ची व्हॅल्यू काय आहे मला भेटली 0. 0 कशी, तरी बघा इथं कॅल्क्युलेशन केलं ना मी, म्हणून इथं मला 0 भेटली. 0 मल्टिप्लाय बाय नंबर 2 40, तर मला आन्सर काय भेटला 0. कोणत्याही नंबरला आपण 0ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर सगळं 0 होऊन जातं. ओके, तर मग अशा पद्धतीची कॅल्क्युलेशन या ठिकाणी होतात. आपण आता प्रोग्राम बघूया, तर प्रोग्राममध्ये तुम्हाला बरोबर क्लिअर समजेल. हे झालं असाइनमेंट ऑपरेटर, याला मी असं राहू देतो. नेक्स्ट आहे रिलेशनल ऑपरेटर. रिलेशनल ऑपरेटरमध्ये येतात की कोणते 2 नंबर असतील माझ्याकडे, समजा नंबर 1 आहे ओके आणि नंबर 2 आहे. त्या दोघांमध्ये रिलेशन काय आहे, रिलेशन म्हणजे काय की दोघांमध्ये व्हॅल्यू कंपॅरिझन करतो आपण. ओके, मग त्यामध्ये फर्स्ट रिलेशन येतो आपला नॉर्मल, नंबर 1 लेस दॅन नंबर 2. ओके, आता इथं बघा हे दोन ऑपरेटर आहेत ना, थर्ड आणि फोर्थ, कंपॅरिझन आणि लॉजिकल, यामध्ये आपल्याला ट्रू फॉल्स कंडिशन येतात. ट्रू फॉल्स कंडिशन. ओके, जर का एखादी कंडिशन चेक करेल तो, जसं की आता बघा ह्या ज्या असतात ना, ह्या कंडिशन्स असतात. इथं मी टाकून देतो स्टारमध्ये, बिलो टू ऑपरेटर्स आर यूज फॉर creating the
कंडिशन्स. कंडिशन क्रिएट जर करायची असेल तर त्या ठिकाणी आपण हे खालचे 2 ऑपरेटर्स यूज केले जातात. जसं की बघा इथं चेक होईल जर नंबर 1 लेस दॅन नंबर 2 असेल. हे तर आपल्याला माहिती आहे की कसं होतं. लेस दॅन म्हणजे काय? ज्याच्याकडे ॲरो जातोय तो छोटा. ओके. मग नंबर 1 ची व्हॅल्यू काय छोटी आहे नंबर 2 पेक्षा. आहे का हे चेक करायचं. आहे का आता बघा. नाही. मग मला याचा आन्सर काय भेटेल? फॉल्स. ओके. फॉल्स किंवा ट्रू असं भेटेल. याच्या अपोजिट एक येतो नंबर 1 ग्रेटर दॅन नंबर 2. आता याचा आन्सर भेटेल मला ट्रू. ट्रू फॉल्समध्ये. आणि ट्रू फॉल्स हा एक आपला डेटा टाईप आहे. तो डेटा टाईप येतो आपला बुलियन डेटा टाईपमध्ये. बुलियन. ओके. म्हणजे कोणता? बुलियन डेटा टाईप. तर हा जो डेटा टाईप यूज करतो तो ट्रू आणि फॉल्सचा आन्सर आपल्याला सांगतो. म्हणजे जिथं तुम्हाला ट्रू आणि फॉल्स आन्सर भेटते समजायचं तो काय तिथं बुलियन डेटा टाईप यूज केला गेला आहे म्हणजे आलेला आहे असं. देन एक सांगतो आपण नंबर 1 डबल इक्वल टू नंबर 2. इथं बघा डबल इक्वल टू आलाय. डबल इक्वल टू मिनिंग काय की तो कंपेअर करतो. असं समजा की कंपॅरिझन ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर एक प्रकारे तराजू काटा आहे. ते जुन्या काळातले तराजू काटे आहेत बघा. आपण हातात धरायचो, एका बाजूला एक वस्तू, दुसऱ्या बाजूला वेट ठेवायचो. तर मग ते कंपेअर होतात. तर सेम त्याप्रमाणे. ओके. मग इक्वल जर आला की याच्यामध्ये पण सेम वजन, याच्यामध्ये पण सेम वेट आहे आणि ह्या बाजूला पण सेम वेट आहे. म्हणजे या ठिकाणी आपण व्हॅल्यू कन्सिडर करतो की इकडं पण सेम व्हॅल्यू आहे, ती सेम व्हॅल्यू इकडं पण आहे. असं जर असेल तर मग ते मला काय भेटेल? ट्रू. बट आता बघा जर का लेस दॅन आणि ग्रेटर दॅन ट्रू किंवा फॉल्स आला म्हणजे ट्रू जर आला मग समजायचं की ते इक्वल नाहीये. बघा इथं काय होतंय की दोघं इक्वल सांगतोय आपण. म्हणजे ही एक कंडिशन आहे पर्टिक्युलर कंडिशन. तर ह्या कंडिशनचं म्हणणं असं आहे की दोघं व्हॅल्यू इक्वल आहे. पण बघा दोघं व्हॅल्यू इक्वल आहे का? 20 आणि 5 इक्वल नाहीये. मग इथं काय म्हणणार आपण? फॉल्स. ओके. फॉल्स. एक त्याच्या अपोजिट. इथं म्हणतो आपण इक्वल आहे. एक म्हणतो नॉट इक्वल आहे. मग त्याला आपण असं लिहितो नंबर 1 नॉट इक्वल टू नंबर 2. इक्वल टू याचं मिनिंग काय येईल आपल्याला म्हणजे याचा आन्सर भेटेल आपल्याला ट्रू. ट्रू का भेटेल? कारण नॉट आहे ना. आणि हे आपलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं साईन आहे जे आपण इथं कीबोर्डच्या जे हॉरिझॉन्टल लाईन असतात ना 1 2 3 4 त्यामध्ये आपण शिफ्ट दाबून 1 हा प्रेस करायचा. नमपॅडमधला नाही आहे. तर नॉर्मल 1. ओके. मग ते नॉट इक्वल म्हणजे इक्वल नाही आहे. म्हणजे या कंडिशनचं म्हणणं असं आहे की इक्वल नाही आहे. बरोबर आहे. ते कंडिशन बरोबर म्हणते. मग काय झालं इथं? ट्रू. इक्वल नाही आहे ना नंबर. ओके. आता बघा इथं गोष्ट अशी ना की इथं फिक्स आहे लेस दॅन असेल, नसेल तर फॉल्स येईल. इथं पण फिक्स आहे ग्रेटर दॅन असेल, इथं पण फिक्स आहे इक्वल टू असेल, इथं पण फिक्स आहे नॉट इक्वल टू. बट इन केस जर काय आपण फिक्स नाहीये, आपण शुअर नाहीये की यार लेस दॅन पण येऊ शकतो किंवा इक्वल टू पण येऊ शकतो. मग त्या ठिकाणी आपण काय करणार? दुसरे ऑपरेटर जसं की आहे नंबर 1 लेस दॅन ऑर इक्वल टू नंबर 2. हे आपले आहे रिलेशनल ऑपरेटरमधला फिफ्थ ऑपरेटर. ओके. सब ऑपरेटर. तर याचा मिनिंग काय आहे की इथं बघा हे 2 साईन आहे, 2 चिन्ह आहे. मग इथं आपण ऑर रीड करतो. लिहित नाही, फक्त रीड करतो. रीड. ओके. मग कसं रीड करणार? नंबर 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू नंबर 2. ऑर म्हणजे किंवा. मग याचा मिनिंग काय आहे की नंबर 1 हा 2 पेक्षा छोटा आहे किंवा त्याचा सारखा आहे. छोटा येत असेल तरी ट्रू आणि सारखा येत असेल तरी ट्रू. ओके. दोघांपैकी एकच मॅच होईल. दोघं सोबत मॅच होऊ शकत नाही. ओके. म्हणजे ट्रू येऊ शकत नाही. पण दोघंही ट्रू नाही आले. म्हणजे याचं काय झालं मग पूर्ण? फॉल्स. परत नंबर 1 याचे अपोजिट एक ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नंबर 2. आता बघा इथं काय होतंय की नंबर 1 मोठा येतोय नंबर 2 पेक्षा. आहे ना व्हॅल्यू बघा. राईट. मग आता नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2 ट्रू येतोय. इक्वल नाही येते. इक्वल म्हणजे काय? दोघं व्हॅल्यू मला इक्वल पाहिजे. मग जर इक्वल येत असेल तर ट्रू येईल. आता बघा काय होतंय ग्रेटर दॅन ट्रू येतोय. ग्रेटर दॅन मॅच होतोय. मग तरी आपल्याला आन्सर इथं ट्रू भेटेल. म्हणजे 2 साईन आहे ना दोघांपैकी एक साईन तरी आपल्याला बरोबर असणं गरजेचं आहे. ओके. जर आपल्या व्हॅल्यू चेंज झाल्या तर काय होणार? आपल्याला आन्सर पण चेंज होईल. बघा नंबर 1 इज नंबर 1 20 आहे, नंबर 2 66 आहे. मग आता मला आन्सर सांगा. नंबर 1 इज लेस दॅन नंबर 2. ट्रू ऑर फॉल्स? आधी फॉल्स होता. आता काय होईल इथं? ट्रू. छोटा आहे ना नंबर 1. सेम. इथं काय होता? नंबर 1 मोठा दाखवतोय आपण. पण ऑब्व्हियसली नाही आहे. नंबर 2 मोठा आहे. मग इथं काय झाला? फॉल्स झाला. इथं बघा दोघं इक्वल दाखवतोय. इक्वल नाही आहे. ओके. मग काय आलं? फॉल्स. इथं नॉट इक्वल आहे. ऑब्व्हियसली जर इक्वल नाही आहे तर मग नॉट इक्वलच असणार आहे. मग काय आलं? ट्रू. इथं सांगतो नंबर 1 छोटा आहे आणि इक्वल आहे किंवा किंवा त्याच्यासारखा आहे. तर नाही. इथं काय झालं मग आपला? ट्रू. ओके. नंबर 1 इथं मोठा म्हणतोय आपण जो की नाही आहे. मग इथं काय म्हणणार आपण? फॉल्स. तर अशा पद्धतीने आपण
व्हॅल्यूनुसार आपल्याला इथं कंडिशन ट्रू आणि फॉल्स मिळतात. हे आहे आपण सिंगल कंडिशनचं कंपॅरिझन करायचे असेल, 2 व्हेरिएबलला कंपेअर करायचं असेल तर आपण यूज करणार कंपॅरिझन म्हणजे रिलेशनल ऑपरेटर. जो लास्ट आहे आपला लास्ट तो ऑपरेटर आपलं काम करतो की जर माझ्याकडे मल्टिपल कंडिशन्स असतील मग त्यावेळेस काय करायचं. मग मल्टिपल कंडिशन्समध्ये जसं की माझ्याकडे आहे नंबर मी ABCD घेतो आता A इज इक्वल टू 20 आणि B इक्वल टू B इक्वल टू 5 ओके किंवा 50. आता हे व्हॅल्यू घेतले. आता समजा माझ्याकडं ना लॉजिकल ऑपरेटरमध्ये 2 टाईपचे ऑपरेटर येतात. एक येतो आपला अँड आणि एक येतो ऑर. असे 2 टाईपचे ऑपरेटर आपल्याला बघायला भेटतात लॉजिकल ऑपरेटरमध्ये. अँडच्या आजूबाजूला 2 कंडिशन येतात. कंडिशन म्हणजे कोणत्या? हे बघितलं ना आपण रिलेशनल ऑपरेटर यांच्यापैकी समजा ही एक कंडिशन आहे, ही एक कंडिशन आहे. मग व्हेरिएबल तर चेंज होऊ शकतात. जसं की मी इथं नंबर 1, नंबर 2 घेतलाय. आता इथं काय घेतलं मी ABCD घेतलाय. आणि मग इथं इक्वल टू, लेस दॅन, ग्रेटर दॅन हे तर सेमच असणार आहे. ओके. मग मला आता असं सांगा की ह्या व्हॅल्यूला बघून माझ्या ह्या व्हॅल्यूला बघून A आणि B ला यांच्यातला कोणता रिलेशनल ऑपरेटर ट्रू येईल. ट्रू पाहिजे आपल्याला. बघा A ची व्हॅल्यू 20 आहे, B ची व्हॅल्यू 50 आहे. मग असा कोणता रिलेशनल ऑपरेटर आहे की जो असं म्हणतोय की A ची व्हॅल्यू छोटी आहे, B ची व्हॅल्यू मोठी आहे. ऑब्व्हियसली आपला पहिला ऑपरेटर म्हणजे लेस दॅन. मग आपण तो इथं यूज करणार की A लेस दॅन B. ओके. A लेस दॅन B. अजून एक मला ऑपरेटरची गरज आहे जो की ट्रू येणार आहे. मग तो येऊ शकतो A नॉट इक्वल टू B. राईट. म्हणजे दोघं इक्वल नाही आहे. लेस दॅन येतोय म्हणजे मग इक्वल पण नसणार आहे ना. ओके. अजून एक येऊ शकतो. मग तो येईल A लेस दॅन ऑर इक्वल टू B. बट ही एक कंडिशन आहे, ही एक कंडिशन आहे. दोघांच्या आतमध्ये येतो आपला अँड. अँड म्हणजे नॉर्मल मराठीमध्ये आपण म्हणतो आणि, की हे पण आहे आणि ते पण आहे. म्हणजे दोघंही गोष्टी त्याला हव्यात. मग अँड ऑपरेटर आपल्या भाषेमध्ये असं म्हणू शकतो की अँड ऑपरेटर खूप जिद्दी आहे. त्याला पाहिजेलच आहे. त्याला ना सगळ्या ज्या कंडिशन आहे ना त्याला सगळ्या गोष्टी त्याला पाहिजे. सगळ्या कंडिशन त्याला ट्रू पाहिजे. म्हणजे काय की तो व्हॅल्यू बघेल, ज्या पण व्हॅल्यू असतील आणि त्यांना तो बघेल की कोणती व्हॅल्यू मॅच होती का. अँड ऑपरेटर म्हणतोय लॉजिकलमधला अँड. जर का एकही कंडिशन फॉल्स झाली ओके तर ऑल फॉल्स करल. मग याचा आन्सर मला काय भेटेल? सध्या ट्रू भेटेल. का? कारण A लेस दॅन B आहे का? ओके आहे. A नॉट इक्वल टू B ओके हे पण बरोबर आहे. A लेस दॅन ऑर इक्वल टू B हे पण बरोबर आहे. यामध्ये लेस दॅन मॅच होतोय, इक्वल टू नाही येते. ओके. मग सगळ्याच्या सगळ्या कंडिशन त्याला ट्रू येत आहे म्हणून आपला ट्रू झाला. इन केस जर का त्याला फर्स्ट कंडिशन भेटली फॉल्स. बघा इथं काय आलं A ग्रेटर दॅन B केला. पण मग बघा A छोटा आहे ना B पेक्षा. ओके. मग B मोठा आहे. मग आपण काय सांगतोय B छोटा दाखवतोय, A मोठा दाखवतोय. मग इथंच काय झालं फॉल्स. मग आता प्रोग्राम काय बघाल की यार इथं पहिल्या कंडिशनलाच त्याला फॉल्स भेटला आणि नंतर चेक कराल अँड आहे. मग अँडचा मिनिंग आहे की त्याला सगळ्याच ट्रू पाहिजे. पण त्याला एकच फॉल्स भेटली. बाकी जरी पुढे ट्रू आहे, ही ट्रू आहे, ही ट्रू आहे. पण मग एक फॉल्स झाली ना मग काय झालं सगळं आन्सर फॉल्स. आपण मराठी नॉर्मल आपण म्हणतात ना की ते एक आंबा पूर्ण कॅरेटला सडवून टाकतो वगैरे एक असं म्हणतात. मग ते एक प्रकारची गोष्ट झाली. म्हणजे एक कंडिशननी बाकी सगळ्या कंडिशनला फॉल्स करून टाकलंय. ओके. कारण ती फॉल्स आली म्हणून. सेम तसा नाही आहे. ऑर ऑपरेटर आपला नॉर्मल गरीब माणूस आहे असं म्हणू शकतो की त्याला बिचारायला एक कंडिशन तरी त्याला ट्रू पाहिजे. एक पण नाही भेटली तर मग चांगलं नाही. ओके. पण जर का सगळ्याच बरोबर भेटल्या तर मग ते चांगलंच आहे. मग त्या ठिकाणी आपण बघा A इक्वल टू B ट्रू येतोय का? A इक्वल टू B ट्रू येतोय का? नाही येते बघा फॉल्स आला. पण ऑरचं म्हणणं काय की ठीक आहे चालेल मला. एक कंडिशन मला बरोबर पाहिजे. बाकी सगळ्या चुकीचा भेटल्या तरी चालतील. मग ही रॉंग आली. ओके. A ग्रेटर दॅन B येते का ट्रू? ही पण नाही येते. ठीक आहे चला. और अजून आलं A लेस दॅन B येते का? हां आता भेटली बघा याला ट्रू. मग इथं काय भेटेल आपल्याला TRUE ट्रू कंडिशन भेटेल. समजलं. तर हे आहेत आपले ऑपरेटर्स. ओके. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं की ऑपरेटर्स एक्सप्लेन केला. कोणताही ऑपरेटरमध्ये काही प्रॉब्लेम आला तर जस्ट तुम्ही कमेंट करा. आणि जर का एक स्पेशल व्हिडिओ आता याचा जो नेक्स्ट पार्ट येणार आहे ऑपरेटरचा पार्ट 1 आहे हा. आणि नेक्स्ट पार्टमध्ये व्हिडिओ खूप मोठी झाली म्हणून मी याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत. तर आपण एक काम करू पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला ऑपरेटर एक्सप्लेन केले आणि पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला एक्झॅक्ट प्रोग्राम्स एक्सप्लेन करेल. ओके. कोडनुसार की एक्झॅक्ट प्रोग्राम या ठिकाणी आपण कुठे यूज करतो यांचा यूज कुठे होतो ॲक्च्युअलीमध्ये. ओके. तर मग ते आपण बघणार प्रोग्राम्समध्ये.
तर ठीक आहे पार्ट 1मध्ये आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा कशाप्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडली आणि कोडिंग वगैरे अजून तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेजेस शिकायच्या आहेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. तर पार्ट 1मध्ये बस एवढंच. आता भेटूया आपण पार्ट 2मध्ये.